Hello everybody, welcome to Sri Academy of Science Karad. Hope so you have understood the topic electric current very carefully. You have studied it, I think so. Some of you have sent me the problems which you have solved. Okay, आता त्यातूनही काय केलं आपण, जे तुम्हाला होमवर्क दिलं होतं बऱ्याच लोकांनी आता ते केले का नाही मला माहित नाही, पण थोड्या लोकांनी मला मेसेजेस तर केले होते की सर हे दोन एक्झाम्पल सुटलेले नाही आहेत, पण थोडे त्यांना परत ट्राय करायला लावलं. नंतर मी एक दिवसानंतर मी सगळे ते चारही पण प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सोडवून ग्रुपवरती टाकलं होतं. मग आता याच्यावरून असं लक्षात येतंय की तुम्हाला तर हा टॉपिक पूर्णपणे झालेला आहे, तुम्हाला तर पूर्णपणे इलेक्ट्रिक करंट समजलेला आहे. तर आपण पुढच्या टॉपिककडे वळतोय. तर तो टॉपिक म्हणजे काय आहे बघा, हेडिंग दिलंय मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट इथं पण आहे, पण इथं थोडं दुसरं काहीतरी त्याला शब्द जोडलाय. म्हणजे सेंटेन्समध्ये काय आणलंय बघा, मॅग्नेटिक इफेक्ट असा शब्द आणलाय. मग आता ऍक्च्युअली याचं मिनिंग काय आहे? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे जिथं तुम्ही करंट पास करताय फ्रॉम द कंडक्टर, एक कोणताही कंडक्टर घ्या, त्या कंडक्टरमधून तुम्ही करंट पास केला तर तिथं तुम्हाला काय मिळणार आहे? तिथं मॅग्नेटिक इफेक्ट मिळणार आहे. काय मिळणार आहे? मॅग्नेटिक इफेक्ट. मग तेच आपल्याला आज या टॉपिकमध्ये बघायचं आहे. मग आता आजच्या लेक्चरमध्ये मॅग्नेटिक इफेक्ट, पहिल्यांदा हे समजण्यासाठी पहिल्यांदा मॅग्नेट काय आहे हे मला पहिल्यांदा कळलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेट? ओके, आता मॅग्नेट म्हणलं की आपल्याला माहित आहे मॅग्नेटला दोन पोल असतात, एक म्हणजे नॉर्थ पोल, दुसरा म्हणजे साऊथ पोल. ठीक आहे, असे मी दोन मॅग्नेट कन्सिडर केले विच आर अपोजिट. ठीक आहे, एकाला नॉर्थ पोल आहे, एकाला साऊथ पोल आहे. दोन्ही मॅग्नेट सेम आहेत का? नाही. ठीक आहे, त्यांचे पोल्स वेगळे वेगळे आहेत. आता ह्या पोलवरती कोणता चार्ज आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे. वी आर फॅमिलियर विथ द चार्जेस ऑन द पोल्स. आपल्याला या पोल्सवरती कोणते चार्ज आहेत हे आपल्याला ऑलरेडी माहित आहेत. ठीक आहे, मग जरा सांगता येईल का? म्हणजे बघा, आता मी आपला अंदाजे म्हणतो, तुम्ही सांगताय म्हणून, हा नॉर्थ पोल म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि हा साऊथ पोल म्हणजे निगेटिव्ह चार्ज. लक्षात ठेवा, नॉर्थ पोल म्हणजे कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. आणि साऊथ पोल म्हणजे कोणता चार्ज? निगेटिव्ह. आता मॅग्नेटमध्ये काय होतं, when there are two opposite poles, when they are brought together, when they are brought towards each other, they get attracted towards each. म्हणजे काय होतंय बघा, दोन पोल मी घेतले, एक नॉर्थ पोल घेतला, एक साऊथ पोल घेतला. दोन्ही पोल मी ज्यावेळेला एकत्र आणले तर त्या दोघांच्या मध्ये काय झालं? अट्रॅक्शन बघायला मिळालं. बिकॉज दे आर oppositely charged. Because they are oppositely charged, hence they got attracted towards each other. As I changed the charge, म्हणजे मी जर चार्ज जर बदलला, मी जर घेतला इथं नॉर्थ पोल आहे, इथं पण नॉर्थ पोल आहे, असे दोन पोल्स मी जर जवळ आणले किंवा एकत्र आणले तर आता काय होईल? तर ह्या दोघांच्या मध्ये मला रिपल्शन बघायला मिळेल. इथं मला काय बघायला मिळेल? इथं मला अट्रॅक्शन बघायला मिळेल. म्हणजे दिस phenomenon आर फॅमिलियर विथ आवर डेली लाईफ. म्हणजे या डेली लाईफमध्ये तुम्ही हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते बघितलंय, तुम्ही लहानपणापासून खेळलाय. मॅग्नेट घेतल्यानंतर दोन्ही पोल जर सारखे येत असतील तर तुम्हाला रिपल्शन बघायला मिळेल, आणि दोन्ही पोल जर अपोजिट असतील आणि ते जवळ आणले तर तिथं त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बघायला मिळेल. ठीक आहे, हा झाला मॅग्नेट. ठीक आहे, आता जे अट्रॅक्शन जे म्हणतोय किंवा जे रिपल्शन म्हणतोय हे आपल्याला बघायला मिळतंय, पण ऍक्च्युअल मध्ये तिथं काय आहे असं हे दिसतं का आपल्याला? म्हणजे जसं आता एअर तुम्ही बघू शकता का? तुम्ही फक्त इमॅजिन करताय की बाबा हा इथं एअर आहे, आणि ते कळते कशावरनं? तुम्ही श्वास घेता म्हणून तुमच्या लक्षात येतं की हा इथं एअर आहे. ओके, म्हणजे एअर आपल्याला दिसत नाही. ओके, तसंच आता ह्या दोघांच्या मध्ये जे काय अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल, तर इथली मधली प्रोसेस आपल्याला काय माहिती आहे का? काय झाल्या, कशी झाल्या? मग तिथं ती इमॅजिन करायची. इथली प्रोसेस आपल्याला काय करायचंय? इमॅजिन करायचंय. मग नक्की काय इमॅजिन करायचं आहे? तर इथं तुम्हाला तो फोर्स दाखवायचा आहे.
आता एक म्हणजे इथं काय झालं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नॉर्थ पोलमध्ये काय होणार किंवा साऊथ पोलमध्ये काय होणार, रिपल्शन फोर्स. ठीक आहे. मग तो फोर्स आपल्याला इथं सांगायचा आहे या दोघांच्या मध्ये. मग अट्रॅक्टिव्ह फोर्स काय असेल, रिपल्सिव्ह फोर्स काय असेल, मग हे कसं डिनोट केलंय, दे आर डिनोटेड बाय लाईन्स. ते सगळे लाईन्स मध्ये ते डिनोट केलेत. म्हणजे जो फोर्स आपल्याला दाखवायचा आहे तो फोर्स त्या लाईन्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. मग आता ते दाखवतो मी. आता तुम्ही ते बघितलं असेल कुठंतरी, फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी मी आपलं ते डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे. आता बघा, इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे. ठीक आहे. असे दोन पोल्स मी घेतले. ह्याच्यावरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. ह्याच्यावरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. ओके. मग आता काय होणार, इथून ह्या दोघांच्या मध्ये एक तर काय होणार आहे, अट्रॅक्शन. म्हणजे इथं हा पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह असं जातो. तर इथून ही लाईन अशी जाईल, इथून ही लाईन अशी जाईल, इथून ही लाईन अशी जाईल, इथून ही लाईन अशी जाईल. थोडक्यात काय दिसतंय तुम्हाला, इथं अट्रॅक्शन मिळालंय. म्हणजे आता हे जे लाईन्स मी दाखवतोय हे इमॅजिनरी लाईन्स आहेत. म्हणजे दिस आर द लाईन्स ऑफ फोर्स. ह्याला आपण काय म्हणतोय, लाईन्स ऑफ फोर्स. हे गरजेचं आहे, कारण पुढे आपल्याला त्याचं डेरिव्हेशन बघायचं आहे. म्हणजे 11वी मध्ये आल्यानंतर तुम्हाला 10th मध्ये आता हे झालंय, पण तुम्हाला एवढं डिटेलमध्ये झालेलं नाही. तुम्हाला फक्त इन जनरली व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट एवढंच फक्त जनरली तुम्हाला सांगितलं. मग तेवढंच आता जेवढं झालंय तेवढंच आपण फक्त बघतोय. मग आता इथं मी ते सांगितलं, अट्रॅक्शन जर असेल तर हे जे लाईन्स जे मध्ये त्यांच्यामध्ये क्रिएट झालेत त्या लाईन्सला आपण काय म्हणतोय, लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे. म्हणजे ह्याचं ते कारण आहे, ह्या दोघांच्या मध्ये जे अट्रॅक्शन जे दिसतंय ते कारण आहे, आणि त्याला आपण म्हणतोय लाईन्स ऑफ फोर्स. तेच मला रिपल्शन मध्ये पण मला बघायला मिळेल. आता काय होते बघा, इथं मी दोन्ही पॉझिटिव्ह घेतले किंवा दोन्ही निगेटिव्ह घेतले. दोन्ही पॉझिटिव्ह घेतले म्हणजे काय झालं, दोन्ही नॉर्थ पोल घेतला. दोन्ही निगेटिव्ह घेतला म्हणजे काय झालं, दोन्ही साऊथ पोल घेतला. मग आता हे लाईन्स ऑफ फोर्स मला असे बघायला मिळतील. हे लाईन्स ऑफ फोर्स मला असे बघायला मिळतील. म्हणजे काय दिसते बघा बरं, इथं अपोजिट चार्जेस असल्यामुळे ते लाईन्स एकमेकांना जाऊन पोचले. म्हणजे नॉर्थ पोल पासून निघाले, कुठे जाऊन पोचले, साऊथ पोलला जाऊन पोचले. ठीक आहे. आता दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे दोन्ही पण नॉर्थ आहेत. इथून ते लाईन्स बाहेर पडले, पण ते दुसऱ्या पोलवरती गेले का, नाही गेले. कारण दुसरा पोल पण सेमच आहे. मग त्यानं काय केलं, ह्याला रिपल्शन केलं. रिपल्शन केल्यामुळे तो सरळ जाण्याच्या ऐवजी तो काय झाला, सेपरेट झाला. तिथून तो लांब गेला, त्याला ढकललं गेलं. ठीक आहे. मग हिथं एकमेकानं पुश केल्यामुळं हे जे लाईन्स जे असे नव्हते ते असे गेले, आणि इकडून जे येणार होते ते सरळ येणार होते ते असे तिरके होऊन लांब गेले. अलग लक्षात. म्हणजे इथं तुम्हाला काय बघायला मिळालं, रिपल्सिव्ह फोर्स तुम्हाला बघायला मिळालं. आता ह्या फिगर्समध्ये तुम्हाला त्या लाईन्सवरती एक पर्टिक्युलर डायरेक्शन दिसते का. जर वरच्या फिगरमध्ये बघितलं तर लाईन्स तुम्हाला कुठून कुठे जातात नसतात, नॉर्थ पोल पासून साऊथ पोलला. ठीक आहे. इथं दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मग ह्या पॉझिटिव्ह पासून पण तो लांब गेला, ह्या पॉझिटिव्ह पासून पण तो लांब गेला. समजा मी जर इथं निगेटिव्ह जर कन्सिडर केला असता, निगेटिव्ह, हे लाईन्स मला असेच मिळाले असते. हे लाईन्स मला असेच मिळाले असते. फक्त ती डायरेक्शन मला तशी मिळाली नसती. डायरेक्शन मला कशी मिळाली असती, टुवर्ड्स. डायरेक्शन कशी मिळाली असती, टुवर्ड्स. म्हणजे ह्याच्यावरून काय लक्षात आलं, म्हणजे ज्या वेळेला पॉझिटिव्ह चार्ज घेतोय तिथून जे लाईन्स बाहेर पडतील आउटवर्ड डायरेक्शन, तो पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज जिथं असेल तिथून जे लाईन्स तुम्हाला बघायला मिळतील, लाईन्स बाहेर पडलेले, त्याला म्हणतोय पॉझिटिव्ह चार्ज. आणि जो आपला निगेटिव्ह असेल तिथं लाईन्स काय होणार आहे, दे गॉट डायरेक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. They got directed toward the negative charge. They got away from the positive charge. हिथून अवे झाला, हिथं टुवर्ड झाला. अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. हे लाईन्स ऑफ फोर्सची कन्सेप्ट आहे. म्हणून डायरेक्शन एक पर्टिक्युलर देतोय. म्हणून आपण काय देतो, डायरेक्शन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह.
पॉझिटिव्ह पासून ती लाईन बाहेर पडणार, निगेटिव्ह वरती जाऊन ती पोचणार. मग पॉझिटिव्ह पासून बाहेर पडल्यामुळे त्याची डायरेक्शन कशी मिळाली, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इथं दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इकडे कुठेतरी निगेटिव्ह असेल, कारण एकाच मॅग्नेटला दोन पोल असतात. एक या बाजूला नॉर्थ असेल तर पलीकडच्या बाजूला काय असणार आहे, साऊथ पोल. म्हणजे ती लाईन काय होणार आहे, तिथं जाऊन फिरणार आहे. इथे लक्षात, म्हणजे तुमच्या लक्षात आलं सर, बार मॅग्नेट दाखवणारच आहे मी, तुमच्या लक्षात येईल ते बार मॅग्नेट. ठीक आहे, हे फक्त डोक्यात ठेवा. हे डायरेक्शन त्यासाठी लक्षात ठेवायचे आपल्याला. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर लाईन्स ऑफ फोर्स अवे फ्रॉम द चार्ज, आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर टुवर्ड्स द चार्ज. ओके, ठीक आहे. पुढं आता इथं सांगितल्याप्रमाणे आता एक बार मॅग्नेट मी कन्सिडर करतो. बार मॅग्नेट हा झाला बार मॅग्नेट. मग आता बार मॅग्नेटला मी काय म्हणलं, इथं दोन पोल्स आहेत. ठीक आहे, कोणते पोल आहेत, एक म्हणजे नॉर्थ पोल, दुसरा म्हणजे साऊथ पोल. आता नॉर्थ पोल म्हणजे काय आला, पॉझिटिव्ह चार्ज. साऊथ पोल म्हणजे काय आला, निगेटिव्ह चार्ज. आता लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला दाखवायचे आहेत, कुठून कुठं आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग तसंच मला काय मिळणार आहे, इथून ते चार्ज असे लाईन्स ऑफ फोर्स मला मिळतील, असे जातील. इथून ते इथे येतील, असे जातील. इथून ते असे येतील, असे जातील. असे येतील, असे जातील. हे मिळाले का डायरेक्शन, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग तोच मी जर इथं एक बार मॅग्नेट असा जर कन्सिडर केला, नॉर्थ पोल, साऊथ पोल, मग ही लाईन्स मला अशी मिळतील. आलं लक्षात. त्यामुळे इथं तुम्हाला काय बघायला मिळालं, रिपल्सिव्ह फोर्स. समजलं का. ठीक आहे. मग आता ह्या लाईन्स ऑफ फोर्सला आपण काय म्हणतोय, इट्स ऑल्सो कॉल्ड एज मॅग्नेटिक फील्ड. या लाईन्सला आपण काय म्हणू शकतो, म्हणजे जिथं लाईन्स आहेत, एक तर त्याला आपण लाईन्स ऑफ फोर्स म्हणले, म्हणजे ही जी एक लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणतोय, लाईन ऑफ फोर्स. देर आर नंबर ऑफ लाईन्स, म्हणून त्याला लाईन्स ऑफ फोर्स. मग हे जे लाईन्स आहेत ते काय आहे, तर तो एक फील्ड आहे. फील्ड एक मीडियम तयार झालाय, एक मीडियम. म्हणजे आता मीडियम कसं सांगणार मी, म्हणजे समजा आता इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे. मी अजून एक मॅग्नेट घेतला, सपोज तो नॉर्थ पोल मी मॅग्नेट घेतला. आता हा नॉर्थ पोलचा मॅग्नेट मी सध्या ह्या लाईनच्या बाहेर आहे, या लाईनच्या बाहेर आहे. म्हणजे त्या लिमिटमध्ये आहे का, म्हणजे एखादी गोष्ट, म्हणजे सपोज आता हे दोन मॅग्नेट आहेत, हा ब्ल्यू म्हणजे नॉर्थ पोल आणि हा रेड म्हणजे साऊथ पोल. हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज. ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स एवढा असेल की जेणेकरून तो त्याला अट्रॅक्ट करू शकतो, तो त्याला रिपल्सिव्ह करू शकतो. सपोज ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स मी खूप लांब घेतला, खूप म्हणजे डिस्टन्स मी इन्क्रीज केला, मग त्यांच्यामध्ये मला अट्रॅक्शन किंवा रिपल्शन मला बघायला मिळणार आहे का, नाही. म्हणजे एका लिमिटिंग एरियापर्यंतच तो काय करणार आहे, अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह प्रॉपर्टी दाखवणार आहे. म्हणजे इमॅजिन करा, इथं मी एक पोल घेतला आणि एक सर्टन रेडियस वरून आपल्याला असं मिळालं की हा त्याचा लिमिटेड एरिया आहे. मग ह्या लिमिटेड एरियामध्ये त्याला फील्ड मिळणार आहे. इमॅजिन करतोय आपण, लिमिटेड एरियामध्ये फील्ड मिळणार आहे. म्हणजे इथं मॅग्नेट आहे आणि ह्या मॅग्नेटच्या फील्डमध्ये फक्त मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला इथं मिळाली त्याच्या लिमिटेड एरियामध्ये. इथं मी जर अजून एखादा पॉझिटिव्ह चार्ज आणला, पॉझिटिव्ह म्हणजे नॉर्थ पोल आणला, तर ह्यांच्यामध्ये काय होईल, ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बघायला मिळेल. पण समजा मी जर हा पॉझिटिव्ह चार्ज मी जर इथं प्लेस केला तर, म्हणजेच नॉर्थ पोल मी इथं आणलं तर, आता ह्या लिमिटेड एरियाच्या बाहेर आहे ना तो, म्हणजे ह्याची अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी कुठंपर्यंत आहे, इथंपर्यंतच आहे. ठीक आहे, म्हणजे इथून तो पुढे अट्रॅक्ट करू शकत नाही, येते लक्षात. त्यामुळं हा त्याचा डिस्टन्स जास्त झाला, हा डिस्टन्स त्याचा कमी असल्यामुळे हा त्याला अट्रॅक्ट करू शकतो, हा त्याला काहीच दाखवू शकत नाही, नो फील्ड. म्हणजे ही जी लाईन तुम्हाला दिसते सर्कलची आणि हा जो एरिया दिसतो सर्कलचा इथून एवढा असा, तो एरिया म्हणजेच काय, तर तो स्पेस सराउंडिंग बाय द चार्ज. म्हणजे या चार्ज पासून जो स्पेस तयार झाला त्या स्पेसला आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक फील्ड. त्या स्पेसला काय म्हणतोय, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्या एरियात तुम्ही कुठेही दुसरा चार्ज एखादा घेऊन या किंवा कुठलाही नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल तुम्ही इथं घेऊन या, तुम्हाला तिथं अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचा फोर्स तुम्हाला त्याच्यावरती ऍक्ट झालेला दिसेल. येते लक्षात, समजलं. म्हणजे हे जे लाईन्स आहेत, हे लाईन्स म्हणजेच काय आहेत, दिज आर द मॅग्नेटिक फील्ड. दिज आर द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, आलं लक्षात मॅग्नेटिक फील्ड. मग आता मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड बघायचा आहे. मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजेच काय आहे, तर मॅग्नेटिक फील्डच आहे. मग तो कोणापासून मिळतोय, इलेक्ट्रिक करंट पासून मिळतोय. आता इथं कुठं इलेक्ट्रिक करंट आपल्याला दिसतोय का, नाही. इथं साधन सरळ आपण काय केलंय, एक मॅग्नेट कन्सिडर केलाय, बार मॅग्नेट.
एका बाजूला नॉर्थ पोल आहे, एका बाजूला साऊथ पोल आहे. तुम्ही आता इथं जरी बार मॅग्नेट जरी मधून कट केला, जरी इथून तुम्ही बार मॅग्नेट जरी कट केला तर लगेच काय होईल, इथं नॉर्थ आहे मला इथं साऊथ तयार होईल, इथं साऊथ आहे म्हणजे इथं नॉर्थ तयार होईल. म्हणजे प्रत्येक मॅग्नेट तुम्ही कितीही जरी ते तुकडे केले तरी तो मॅग्नेट दोन पोलच राहणार आहेत. म्हणजे each and every magnet has monopoles, सॉरी डायपोल्स. मोनोपोल म्हणजे सिंगल, डायपोल म्हणजे डबल. डायपोल म्हणजे दोन्ही पोल एकत्र आले. म्हणजे कुठलाही मॅग्नेट जर घेतला तर त्याच्यावरती तुम्हाला दोन पोल तुम्हाला बघायला मिळतील, एक म्हणजे नॉर्थ पोल, दुसरा म्हणजे साऊथ पोल. मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे एक पोल तुम्ही सांगू शकत नाही आणि तो तुम्हाला मिळणारही नाही. कळतंय? ओके, जाऊया पुढे जाऊया आता. आता ऍक्च्युअल मिनिंग मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. In 1820, the scientist Hans Christian Ørsted determined magnetic effect of electric current. हा एक सायंटिस्ट आहे, हन्स क्रिश्चियन ओर्स्टेड. 1820 मध्ये त्यांनी ह्याचा शोध लावला. कशाचा शोध लावला तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंट आपल्याला पास करायचा आहे. इलेक्ट्रिक करंट पास केला की तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे. आता मॅग्नेटिक फील्ड कशी मिळाली, त्या मॅग्नेट पासून मिळाली. आता फील्ड कुठून मिळणार आहे, करंट पासून मिळणार आहे. मग त्यांनी तो एक्सपेरिमेंट कसा मांडला तर बघा, त्यांनी काय सांगितलं, पहिल्यांदा एक कंडक्टर कन्सिडर केला. म्हणजे एक वायर घेतली, ठीक आहे, एक वायर घेतली आणि त्या वायरमधनं करंट पास केला. मग तर करंटची डायरेक्शन कशी आहे रे, अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे. साहजिकच एरो दिसतोय वरच्या बाजूला, म्हणजे करंट कसा फ्लो होतोय, इन द अपवर्ड डायरेक्शन, वरती जातोय. ठीक आहे. मग आता ओर्स्टेडनं काय केलं, एक मॅग्नेटिक निडल घेतला. मॅग्नेटिक निडल तुम्हाला कंपास माहित असेल, कंपास दिशायंत्र, ठीक आहे, दिशायंत्र. मग तसा एखादा मॅग्नेटिक निडल कंपास काय केला, हिथं प्लेस केला. हिथं तो एक कंपास प्लेस केला. ह्याच्यामध्ये काय, मॅग्नेटिक निडल. ठीक आहे. मग आता ह्या वायरमधनं जसा जसा करंट फ्लो झाला, मग त्या करंटच्या व्हॅल्यूवरून ही जी निडल आहे, ही निडल काय झाली, डिफ्लेक्ट झाली. म्हणजे अशी निडल होती सुरुवातीला, करंट पास केला की तो डिफ्लेक्ट झाला, अजून करंट वाढवला, अजून डिफ्लेक्ट झाला, अजून वाढवला, अजून डिफ्लेक्ट झाला. म्हणजे काय कळलं, जसा जसा करंट वाढतोय तसं तसं डिफ्लेक्शन पण वाढतोय. ठीक आहे. म्हणजेच ही डिफ्लेक्शन दाखवतोय निडल. हा निडल काय करतोय, डिफ्लेक्शन दाखवतोय. म्हणजेच हा करंट पास केल्यानंतर ह्याच्या भोवती काय तयार झाली, ह्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. काय तयार झाली, मॅग्नेटिक फील्ड. येते का लक्षात, बघा. अकॉर्डिंग टू हन्स क्रिश्चियन ओर्स्टेड in 1820, he said that when a current is passing through a conductor, a magnetic field is produced around it. म्हणजे इमॅजिन करा, आता ही वायर आहे आणि ह्या वायरमधनं काय होतोय, करंट असा वरच्या बाजूला फ्लो होतोय, वर निघालाय करंट. ठीक आहे. आता हा करंट वर निघाला म्हणजे तर इथं मला काय बघायला मिळालं, इथं मला मॅग्नेटिक फील्ड मला बघायला मिळाली. म्हणजे कशावरून सांगितलं, ह्या निडलच्या डिफ्लेक्शनवरून सांगितलं. पहिल्यांदा करंट मी सपोज 2 अँपियर करंट पास केला तर त्याला डिफ्लेक्शन मला थोडंच दाखवलं. पण परत मी किती पास केला, 4 अँपियर, तर मला त्याच्यापेक्षा अजून जरा डिफ्लेक्शन जास्त दाखवलं. परत मी 10 अँपियर, अजून डिफ्लेक्शन जास्त. परत 20 अँपियर, अजून डिफ्लेक्शन. म्हणजे जसा जसा करंट वाढेल तसं तसं डिफ्लेक्शन वाढेल. डिफ्लेक्शन वाढेल म्हणजेच काय, फील्ड वाढेल. म्हणजे ॲज करंट गोज ऑन इन्क्रीजिंग, मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो इन्क्रीजेस. जसा करंट वाढेल मॅग्नेटिक फील्ड वाढेल. ठीक आहे. मग जे मगाशी मी लाईन्स ऑफ फोर्स मी दाखवलं होतं तेच इथं तुम्हाला बघायला मिळेल. ओके. म्हणजे बघा, हा जर कंडक्टर असेल, हा आपला करंट पास करतोय, म्हणजेच आता इथं काय होणार आहे, इथं तुम्हाला ही फील्ड तुम्हाला बघायला मिळेल. ही फील्ड कशी मिळाली तर सर्क्युलरमध्ये मिळाली. म्हणजे हा कंडक्टर आहे आणि ही फील्ड तुम्हाला अशी मिळाली सर्क्युलरमध्ये. ठीक आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं ही कंडक्टर असणार आहे आणि हा सर्कल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तो मॅग्नेटिक फील्ड मिळतोय.
मग आता मॅग्नेटिक फील्ड कसा ओळखायचा हे सांगण्यासाठी त्यांनी अजून एक ट्रिक सांगितली जे तुम्हाला माहिती आहे. ती ट्रिक म्हणजे हे असं काय आहे, असं काय करतो आपण, बेस्ट ऑफ लक तर देतोच, पण हे इथं रिझन आहे त्याचं. हा काय राईट हँड आहे, राईट हँड थंब रूल आपण याला म्हणतो. काय म्हणतो आपण इथं, राईट हँड थंब रूल. म्हणजे आता बघा हा कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरला मी जर आता असं पकडलं तर आता हा थंब जो आहे तो थंब काय दाखवतोय, थंब मला एक डायरेक्शन दाखवतोय. थंब काय दाखवतोय, डायरेक्शन दाखवतोय. मग आता करंट कुठं सांगितलं होतं आपण, वरच्या बाजूला. मग थंब कुठं दिसतोय, वरच्या बाजूला. म्हणजे करंट कुठं आहे, वरच्या बाजूला. आणि हे जे 4 फिंगर्स आहेत, 4 फिंगर्स हे राऊंड घेतात त्या कंडक्टरला, राऊंडमध्ये असं फील राऊंड. म्हणजेच काय झालं, दीज आर द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे दिस 4 फिंगर्स इंट्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर आणि थंब इंट्रोड्युसेस करंट इन द कंडक्टर. आलं लक्षात. म्हणजे थंब gives the direction of current, thumb gives the direction of current and forefinger gives the direction of magnetic field. समजलं का? ठीक आहे. हे कुणी सांगितलं आपल्याला, हन्स क्रिश्चियन ऑयस्टीनने सांगितलं. कधी सांगितलं, 1820 मध्ये. मग हिथं जो एक्सपेरिमेंट प्रूव्ह केला त्यालाच काय म्हणलंय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आलं लक्षात. मग आता जसं मी आता म्हणतोय, आता ही जी लाईन्स आहेत, ही जी लाईन तुम्हाला बघायला मिळाली मॅग्नेटिक फील्ड आहे ती, ठीक आहे. ही मॅग्नेटिक फील्ड विच इज डिनोटेड बाय बी अँड नोन एज, त्याला अजून एक नाव आहे मॅग्नेटिक इंडक्शन. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड, कुठलंही नाव चालेल. मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड. मोस्टली आपण मॅग्नेटिक इंडक्शन वापरतो. हे काय वेगळं नाहीये, एकच आहे. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणा किंवा मॅग्नेटिक फील्ड म्हणा. मग आता ही डायरेक्शन त्याची असे आहे ना, मग ह्याला आपण काय म्हणतो, इथं बी म्हणतो. बी इज द मॅग्नेटिक फील्ड किंवा बी इज द मॅग्नेटिक इंडक्शन. आलं लक्षात. आता त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन असल्यामुळे त्याला आपण वेक्टर क्वांटिटीमध्ये घेतो. तर आता स्केलर आणि वेक्टर तुम्हाला सेक्शन 1 मध्ये तुम्हाला शिकायचं आहे, ठीक आहे. हे काय तुम्हाला आत्ताच काय लक्षात घ्यायची काही गरज नाही. जनरली आपलं इमॅजिन करा, हे फक्त इंडक्शन तुम्हाला असं मिळणार आहे, एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, ठीक आहे. मग तो सांगण्यासाठी आपण काय सांगतोय, राईट हँड थंब रूल. लक्षात घ्या, राईट हँड थंब रूल कुठेतरी लिहून घ्या. राईट हँड थंब रूल मध्ये काय आहे, थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ करंट, फोरफिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक इंडक्शन. हे नोट डाऊन करा कुठेतरी. परत एकदा रिपीट करतो, थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ करंट, फोरफिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. आलं लक्षात. हा झाला तुमचा एक रूल, राईट हँड थंब रूल. समजला. आता 11वी मध्ये तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी तुम्हाला ह्याचं डेरिव्हेशन एक बघायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं असतंय, आता ही वायर आहे, तुम्हाला इथून एक अंतरावरती एक पॉईंट पी दिलेला असतो, पी. त्या पी वरती तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची असते. किती मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं 2 अँपियर करंट असेल तर मॅग्नेटिक फील्ड काहीतरी मिळणार, 4 अँपियर असेल तर मॅग्नेटिक फील्ड काहीतरी मिळणार. म्हणजे जसा करंट वाढेल तसा मॅग्नेटिक फील्ड पण वाढेल. मग तोच इंडक्शन मला पी वरती काढायचा आहे. मग मला बी ची व्हॅल्यू मला काढायची आहे. मग इथं फॉर्म्युला मला असा मिळतोय, फॉर द कंडक्टर बी इज इक्वल टू μ0I अपॉन 2πr. ठीक आहे. हे फक्त आता नोट डाऊन करून घ्या. ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला 11th किंवा 12th मध्ये बघावं लागणार आहे. फक्त एक माहिती म्हणून की जर एखादं कंडक्टर असेल तर इंडक्शन जर आपल्याला फाइंड करायचं असेल या पी वरती, ॲट अ सर्टन डिस्टन्स आर, म्हणजे एखादा पॉईंट पी दिलाय आणि त्याचा डिस्टन्स किती आहे, आर एवढ्या डिस्टन्स वरती तर जो तुम्हाला पी असेल आणि तिथं जर इंडक्शन फाइंड करायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युला काय मिळतोय, बी इज इक्वल टू μ0I अपॉन 2πr. ठीक आहे. पॉज करा, नोट डाऊन करा. पॉज करा, नोट डाऊन करा. ठीक आहे, झालं. ओके, पुढे जाऊया. आता ही मॅग्नेटिक फील्ड आपल्याला सॉलिनॉइडमध्ये बघायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड
magnetic field in solenoid. काय दिसतंय तुम्हाला? आता तुम्ही म्हणा व्हॉट इज मीन बाय सॉलिनॉइड. सॉलिनॉइड म्हणजे कंडक्टर जो तुम्हाला रोटेशनच्या फॉर्ममध्ये मिळतोय. साधं सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला लगेच लक्षात येईल. पाणी गरम करण्यासाठी आपण वॉटर हिटरचा वापर करतो. जे आपण बकेट घेतो, बकेटमध्ये पाणी फिल करतो आणि त्यामध्ये हिटर आपण प्लेस करतो का? आलं का लक्षात? ठीक आहे. तिथे कॉईल कशी असते त्याची राऊंड 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 सर्क्युलरमध्ये तेच आहे. ठीक आहे. म्हणजे आता हे मध्ये मी काहीतरी एक कोर दाखवला आहे. तो कोर जर काढला तर तुम्हाला ते फक्त कॉईलच दिसणार आहे. ठीक आहे. तसं इमॅजिन केलं तरी चालेल किंवा असं इमॅजिन केलं तरी. आता हे का केलंय? त्याला बांधलंय थोडक्यात. म्हणजे असा एक कोर घेतलाय आणि त्याच्यावरती वायर अशी गुंडाळलेली आहे. ठीक आहे. ह्याचा काही विषय नाही. हा इन्सुलेटर आहे. त्याचा काही जास्त इफेक्ट पडणार नाही. ओके. ठीक आहे. त्यामुळे आता ही तुम्हाला काय दिसतंय? सॉलिनॉइड दिसतोय. किंवा मी डायरेक्टली जरी कन्सिडर केलं तरी चालतंय, असं जरी घेतलं तरी चालतंय. ही कॉईल मी असं जरी सांगितलं तरी चालतंय. ठीक आहे. किंवा तसं इमॅजिन करा. ते सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे. हा झाला तुमचा करंट. त्या कॉईलमधून काय होतोय? हा करंट फ्लो होतोय. आता बघा, आपल्याला ऑर्स्टेडने काय सांगितलंय? एखादा कंडक्टर घेतला की राईट हँड थंब रूलचा वापर केला की तुम्हाला इकडे करंटची डायरेक्शन मिळाली आणि तुम्हाला हा काय मिळाला? मॅग्नेटिक फील्ड मिळाला. आता इथं पण तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड बघायला मिळणार आहे. पण आता मॅग्नेटिक फील्ड कशी बघणार? कारण कंडक्टर आपला स्ट्रेट आहे का? मगाचा कंडक्टर स्ट्रेट होता, एक सरळ वायर होती. पण आता ही तो वायर जी आहे किंवा कॉईल आहे, ही कॉईल कशी आहे? सर्क्युलर फॉर्ममध्ये. आता सर्क्युलर फॉर्ममध्ये असल्यामुळे मला आता राईट हँड थंब रूलचा वापर करता येईल का? करता येईल, पण ते आता लय किचकट होणार. कारण मी प्रत्येक पोझिशनला जर राईट हँड थंब रूल बघायला गेलो तर मला ती लवकर कळणार नाही फील्ड कशी येते. ठीक आहे. मग तुम्हाला एक ट्रिक देतो. आता बघा, आता ही कॉईल आहे. तुम्ही जर ही कॉईल म्हणजे आता सपोज ह्याला आपण वायर गुंडाळतोय, ह्याला वायर गुंडाळतोय, इथून वायर आली, अशी आली, इथून परत वरती गुंडाळली, अशी त्याला आपण काय केली? वायर गुंडाळू, त्याला इथनं खाली गेली, इथनं वर आली. ठीक आहे. आता मी जर त्याला असं जर बघितलं तर इथं मला एक सर्कल दिसेल आणि इथं जर बघितलं तर मला इथं एक सर्कल दिसेल. म्हणजे इथला एक सर्कल आणि इथला एक सर्कल, असे दोन सर्कल मला दिसतील. मग आता इथून जर करंट जर बघितला तर हा करंट असा फ्लो झाला, हा असा गेला. म्हणजे इथं करंट कसा फ्लो होतोय? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? बघा, इथून गेला आणि इथलं करंट फ्लो झाला म्हणजे क्लॉकवाईज. म्हणजे ज्यावेळी मी इथं बघणार त्यावेळी हा करंट असा फ्लो होतोय क्लॉकवाईज, आणि मी ज्यावेळी इकडं बघणार त्यावेळी तो करंट उलटा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे एका ठिकाणी मला क्लॉकवाईज करंट मला बघायला मिळेल क्लॉकवाईज, एका ठिकाणी मला काय बघायला मिळेल? अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज. बघा, तुम्ही इमॅजिन करा, इथून करंट गेला, हा असा फ्लो झाला. ठीक आहे. असा खाली आला. हा फेस जर बघितला तर हा तुम्हाला क्लॉकवाईज दिसेल, आणि हा फेस जर बघितला असा करून तर हा तुम्हाला उलटा दिसेल, म्हणजे आता अँटी क्लॉकवाईज. म्हणजे इकडनं बघितलं करंट तर क्लॉकवाईज आणि इकडनं जर बघितलं तर करंट अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. एकदा असं बघायचं आणि एकदा असं बघायचं. इकडं क्लॉकवाईज म्हणजे हा करंट असा फिरतोय, असा फिरतोय, असा फिरतोय, म्हणजे आता हा करंट असा गेला. आला का? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. मग आता काय होतं? जिथं अँटी क्लॉकवाईज आहे तिथं नॉर्थ पोल आणि जिथं क्लॉकवाईज आहे तिथं साऊथ पोल, असे दोन पोल क्रिएट होतात. जिथं अँटी क्लॉकवाईज करंट मला दिसेल तिथं तो नॉर्थ पोल म्हणून काम करतो, आणि जिथं करंट मला क्लॉकवाईज मध्ये दिसेल तिथं तो साऊथ पोल म्हणून काम करतो. आता क्लॉकवाईज कुठं आहे? इथं आहे. अँटी क्लॉकवाईज कुठं आहे? तर इथं आहे. म्हणजे इथं आला क्लॉकवाईज, इथं आला अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. की जेणेकरून
नॉर्थ पोल इथं तयार झाला आणि इथं साऊथ पोल क्रिएट झाला. मग आता मगाशी आपण जे लाईन्स दाखवले ते लाईन्स कसे होते, फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. म्हणजे इथून बाहेर पडले, इथून इथं आले, इथून नॉर्थ पोल मधून बाहेर आले, इथं साऊथ पोल मध्ये आले. म्हणजे फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. समजलं का? ठीक आहे. म्हणजे अशी तुम्हाला इथं फील्ड ती मिळणार सोलेनॉइडमध्ये. ही काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. कळालं इथंपर्यंत? ठीक आहे. ओके, हे नोट डाऊन करा. एका एंडला साऊथ क्लॉकवाईज करंट असेल तर साऊथ पोल, एका एंडला अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर तो नॉर्थ पोल. इथं एन दाखवला, इथं मी साऊथ दाखवला, एस. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. आता स्ट्रेट कंडक्टर आहे, स्ट्रेट कंडक्टर आहे, करंट पास करतोय, इथं फील्ड मिळाली. फील्ड मिळाली. आता इथं तुम्हाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तुम्हाला यूज करायचा. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तुम्हाला तर आठवत असेल. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. आता फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल बघा. इथं कंडक्टर आहे, हा कंडक्टर आहे. करंटची डायरेक्शन बघा, ह्या बाजूला आहे, पुढे निघाला. मॅग्नेटिक फील्ड आता असे दिसते. म्हणजे थोडक्यात ती फील्ड कसे परपेंडिक्युलर आहे. आता आपण बघितलं बघा, ही स्ट्रेट कॉईल होती, स्ट्रेट कंडक्टर होता, फील्ड तुम्हाला अशी मिळाली. म्हणजे इथून ही अशी गेली. म्हणजे आता हे कसे आहेत? एकमेकांना परपेंडिक्युलर. ठीक आहे. असा गोल फिरतोय ना, असा गोल फिरतोय. मग आता हे जर बघितलं तर तो कसा आहे? परपेंडिक्युलर. मी इथं पण तसंच, हा कॉईल आहे म्हणजे असं जातो आणि असं येतोय, असं जातोय, त्यामुळे हे असं जातोय. त्यामुळे तुम्हाला हे वरच्या बाजूला दिसतंय. ठीक आहे. कंडक्टर, करंट आणि हा. ठीक आहे. आता करंट फ्लो होतोय म्हणजे चार्जेस फ्लो होतात. चार्जेस आर इन मोशन. ठीक आहे. तिकडं पॉझिटिव्ह चार्ज निघालाय आणि इकडं निगेटिव्ह चार्ज निघालाय, मायनस क्यू. आणि हा प्लस क्यू. प्लस क्यू इकडे निघालाय, मायनस क्यू इकडे निघालाय. ओके. मग आता हे चार्जेस ज्या वेळेला मोशनमध्ये येतात आणि चार्जेस ज्या वेळेला फील्डमध्ये येतो, फील्डमध्ये म्हणजे एखादा चार्ज जर फील्डमध्ये येत असेल तर त्या चार्जवरती फोर्स ऍक्ट होतो. व्हॅन ए चार्ज कम्स इन द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे एखादा चार्ज जर फील्डमध्ये आला, फील्डमध्ये आला. आता करंट फ्लो होतोय म्हणजे चार्ज आहेच की, फील्ड तुम्हाला मिळालीच की, म्हणजे त्या फील्डमध्ये तुम्हाला चार्ज मिळणारच. मग हा जो चार्ज आहे इथं जर इमॅजिन केला तर इथं काय होणार आहे? इथं त्याला फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि तो फोर्स काय असणार आहे? त्याला पुन्हा परपेंडिक्युलर. म्हणजे इथं जर चार्ज असेल तर इथं फोर्स असा झाला. ठीक आहे. इथनं करंट असा फ्लो होतोय, हा मॅग्नेटिक फील्ड असा जातोय, गोल फिरतोय, मॅग्नेटिक गोल फिरतोय आणि इथं तो फोर्स असा लागू होतो. म्हणजे हे सांगण्यासाठी तुम्हाला लेफ्ट हँड रूलचा वापर करायचा. म्हणजे हे 3 फिंगर्स. आता हे 3 फिंगर्स बघा, हा ह्याला परपेंडिक्युलर आहे आणि हा परत ह्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे जर दोन बघितलं तर हे परपेंडिक्युलर 90 डिग्री, हे 90 डिग्री आणि हे दोघं 90 डिग्री. ठीक आहे. मग आता डिनोशन कसं आहे? थंब यूज द डायरेक्शन ऑफ फोर्स. थंब काय दाखवतोय? फोर्स. फर्स्ट फिंगर काय दाखवतोय? मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर काय दाखवतोय? करंट. ठीक आहे. इथे मी डायरेक्ट दाखवतो. इथे येणार फोर्स, इथे येणार मॅग्नेटिक फील्ड.